मैं आरिफ खान, वॉइस ऑफ हिंदुस्तान में आप सभी का स्वागत है। मुंबई, ये ट्रांसपोर्ट कमीशन ऑफिस, ये उसके बाहर सिग्नल पे सामने जंक्शन पे। तो ये एक मोर्चा आया हुआ है कहीं से, इनका आंदोलन है। तो इसके अंदर जो है कई लोग ड्रिंक करके घूम रहे, धतिंग कर रहे, बदमाशी कर रहे। बहुत जल्द पुलिस कार्रवाई करने वाली है। ये यहाँ पे एक भी दिखाई नहीं देंगे। ये देखो, ये खाली मोर्चा लेके आए कि यानी धतिंग करने रोड पे। अभी ऊपर से एक ऑर्डर पास होके आएगा और एक भी दिखाई नहीं देगा। मन के जीते जीत है, मन के हारे हार। हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार। अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें। स्वराज का दीप जलाया है, मिटेगा अन्याय, जलेगी ज्वाला, गूंजेगी सिंह गर्जना। शिवनेरी की माटी में जन्म जो दीप में सिंह की गर्जना। लपटों की चीपा माझी की आंखों में जे स्वप्न था।
रस्त्याच्या पाठीमागे थांबलेले आहेत त्यांना विनंती आहे कृपया बाहेर निघायचं आहे. विरारच्या बाजूला विरारच्या त्या भागात त्या शहरातल्या पोरांना जिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगत त्या पार्किंगवर निवडून लावा आणि रेल्वेनं आझाद मैदानाकडे या, ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारला आणि पोलीस बांधवाला सांगतो, मला बार बार बोलता येणार नाहीये, मग आता तोड तोडं पडले म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही घोषित करा मराठीचे पोरं गाड्या निवडून लावतील आणि नाहीच लावले तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या, कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाही जास्त, त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका, इकडे चल आणि तिकडे चल. त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या आणि त्या पार्किंगला लोकांनी जर आताचा तातडीचा विषय की त्या विरारकडं खूप गाड्या आल्या त्याच्यामुळे ते रोड ब्लॉक झाला. आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार तर काय होणार, त्यामुळे तुम्ही पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही नुसतं म्हणता आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 मैदान पार्किंगला दिले, नुसतं 29 म्हणता 29 पुढं बीडला दिलं का अमरावतीत घे, नागपूरशी घ्यायचं, लातूरला हिंगोली घे का इकडं पुढं सांगली साताऱ्याला सोलापूरला दिलं असं त्याच्यावर घ्या होता लागत ना. नुसती 29 दिल्या, 29 आम्हाला काय नाही लागायचं, एका जरी फुकडं दुसऱ्या दिशेने दुसऱ्या वेळी दिलं. जवळपासची मैदान त्यामुळं जवळपासची मैदान ओपन करा मला. आझाद मैदानाच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा. शांततेत मराठी गोष्टी काही ताण होणार नाही, सरकारला शब्द देणार. पाणी 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 प्यायचं. उपोषणाबरोबर पाणी सोडले सकाळपासून नाही घेतलं, पण आणखी 2 दिवस नाही सोडणार, पाणी घेईन 2 दिवस समजा, पण मी सकाळपासून घेतलेलं नाहीये कारण त्याला फोन आले काय पावते मला आणून दाखवा, त्याशिवाय बोलू शकत ऑनलाईन का ना, मला फाईल आणून दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला जेव्हा काढून मी जाणून ते बघन मग मी काय करायचं. आणि तसं जर ते फळ्या किमतात ना फाईल मारायचं घ्यायच्या पण मोबाईल घ्यायचा चुकायचं नाही, चुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही, नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले, तुम्ही कोणत्यातरी पक्षाचं ऐकून ठिकाणा करायला आले. एकाने ठिकाणा करायचा नाही. आता ट्रॉफिक जाम कशामुळे होती तर पार्किंगला जागा नाही मग ते रोडवर लावतो, हे खरं. तुम्ही ठिकाण ओपन करून द्या सगळं होईल. चला पाण्याचं काही नाही, आणखी आज उद्या आहे सुरू घेतलं नाही मी तरी सकाळपासून आणखी घेऊन पण नाही घेतला, तर पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे. आणि नाही मुख्यमंत्र्यांना मोठा घेतले पाणी पण सोडून द्यायला आणि मोठं उपोषण सुरू करा आणि सगळ्या गाड्यांनी झोपत जा, उघडले टेन्शन नाही घ्यायचं. हा पाणी घेतो, पाणी आजच्या दिवस घेणार आहे. असं आहे मला आज उद्या मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री सरकार मराठ्यांच्या विषय अंमलबजावणी करते, नाही केलं पाणी सोडून दिलं. पूर्ण जरा जेवायचा, आपल्या स्वयंपाक करायचं, जेवायचं, गाड्यात झोपायचं, सगळं तिथे अंतर जे काय ते बघून ठेवायचं. गाड्या बंद केल्या, इकडे यायच्या गाड्या आहेत ना, हे बोलले गाड्या याच्यासाठी बंद केल्या, काही गोष्टी समजून घ्या. निघाले पार्किंग काही फुल झाल्या, तर मग आता तुम्हाला ज्या पार्किंगचे ते लावावं लागेल ना. आपल्याही पोरांनी अडवणपणा करायचा नाही, मग ते आवडणार ना. हा इथं जर एखादं मैदान मोकळं आहे आणि ते देत नाही तर मग बोलू, पण इकडच्या मैदानात काही बरेच फुल झालेत ना. मग आपल्या लोकांना बाहेर लावायचं असं आहे 10 ते 12 रुपयात तुमच्या पार्किंग पासून तुम्ही आझाद मैदानला येता, लय सोपं आहे तर 10-5 रुपये. आणि हे डी झोन आहे ना, हे डी झोन आहे ना, डी झोन इथं मनाने आपल्या माणसाने थांबायचं नाही.
मला गरमी झाली ना मला त्रास होतो. तुम्हाला मला सांगतो परत सगळेच माझ्या जीवाचे आतले पण आणि बाहेर चिकला तो बाहेरचे सुद्धा माझ्या जीवाचे. तुम्ही काय नवसाचे नाही आणि ते काय बिगर नवसाचे नाही. मला वागणूक देताना सगळ्याला साथी द्यावा लागेल. व्यासपीठावर सुद्धा तसंच सगळे पायरीचे बिचारे खाली आहेत. पण मुंबईकर तेवढेच मला आणि महाराष्ट्रातून आलेले तेवढेच मला. ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही परेशान करू नका. आता बाहेर गेले ना पुढे बाहेर निघायचं एकाने सुद्धा थांबायचं नाही. आता एक सदाचा आजारच फक्त ते स्वयंसेवक म्हणून तेवढे स्वयंसेवकाचे खोटे किल्ले गुंतून माझ्याजवळ येऊन बसू नका. माणसं लोटायचं काम, जेवले का हे बघायचं काम, कुणाला अडचण आली का ते स्वयंसेवकाचं काम माझ्या पुढे गेलं तरी यायचं गळ्यात घालून आणि त्याला लोक म्हणतात बाजूला आहे काय काय स्वयंसेवक झाला तू. त्याच्यामुळे नाही काम करा. पुढे बाहेर व्हा, पुढे बाहेर व्हा. येत थांबू आरक्षण मिळूस तर मला फोटो काढू नका. आरक्षण मिळाल्यावर काढ. फोटोच्या नादात वाटवळ करायचं नाही समाजाचं. चला बोलायला येऊ नका मला त्रास होतो. सकाळी समाजाने गेलो अरे बाबा आम्ही बरेच हिंदी शिकवलं काय ते शिकवलं सकाळी आपलं उलटायचे अंगपत्या बघण्याच्या अंगठ्याना ओळखांच्या पाया पडत असता काय. सगळ्यांनी सामान आणलं ना आज्याने आणलं नाही तर परत मागायचा नाही तर येताना काय येणार का आपल्या 2 टक्क्यात गाड्या येणार आहे. मला वाटतं पुढच्या मंगळवारी बुधवारी काही येणार आहे आणि आणखीन काहीतरी शनिवार रविवारी म्हणजे पुढच्या बरं का शनिवार रविवारी राहायला पुरा टप्प्यानं त्याला माझ्या चहा पाण्याचं तुमच्याकडे टाकून घेऊन मी आता हे काम करायला तर मुंबईच्या टीमला सांगायचं मी उपोषणावर मी काय काय त्रास सहन करू. तुम्हाला मैदानात तेवढं लावा सांगितलं का. त्याच्यामुळे मला निवड होईल ना तुम्ही असं कामच करू ना. मला आरक्षणाची लढाई जिंकून द्या. सगळे मनाने बाहेर व्हा. बाहेर व्हा शब्दाचा अर्थ असा असतो आपण मनाने बाहेर जाणे. मग लोकांनी ढकलून लावल्यावर अपमानानं जाणं म्हणते. त्यापेक्षा आपण आपल्या गाड्या जागा धरा इथे चला झाले चला बाहेर व्हा. सगळे पाहिलं आपले सुद्धा काय बनवणार नसत.